नमस्कार मंडळी, जय श्रीराम. मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण, एक परिपूर्ण विश्लेषण. मित्रांनो, आपले यूट्यूब चॅनल नवीन आहे. नवीन विषयांवरती माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्याचा माझा प्रयत्न आहे. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ पाहता येतील. आणि हो, तुमच्या मित्रपरिचितांना आमच्याबद्दल नक्की सांगा, ही विनंती. मित्रांनो, मी आत्ता हा व्हिडिओ बनवत असताना बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झालेले आहे. माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा देऊन नवीन मुख्यमंत्री म्हणून पुन्हा नितीश कुमार हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पुढील 5 मिनिटात बिहार, तिकडले राजकारण, नितीश कुमार यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती मिळवणार आहोत. आणि मग हेही बघूया की या संपूर्ण सत्ताकारणात महाराष्ट्रातले 2 नेते कशी महत्त्वाची भूमिका निभावत आहे. चला मंडळी, शुरू करते हैं. नितीश कुमार उर्फ सुशासन बाबू कधी भाजपाबरोबर सत्ता स्थापन करतात तर कधी लालूंबरोबर, पण मुख्यमंत्री मात्र नेहमी तेच, म्हणजेच नितीश कुमार असतात. वर्ष 2000 पासून आत्तापर्यंत, म्हणजे मागील 23 वर्षात हे महाशय या ना त्या गटाबरोबर युती किंवा आघाडी करून बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आणि या 23 वर्षात त्यांनी 8 वेळा राजीनामा देऊन आता परत 9व्यांदा आपल्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पाडून घेण्यासाठी ते यशस्वी देखील ठरलेले आहेत. 1980च्या दशकात राजकारणात सक्रिय झालेले आणि शिक्षणाने इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेले नितीश राजकीय कनेक्शन जोडण्यात आणि त्याचा फायदा संपला की तेच कनेक्शन कापण्यात उस्ताद आहेत. अगोदर VP सिंग यांच्या मंत्रिमंडळात, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात, थेट रेल्वे मंत्री बनल्यानंतर वर्ष 2000 नंतर मात्र नितीश बिहारच्या राजकारणात रंगले किंवा बिहारी राजकारणाचा ते केंद्रबिंदू बनलेले दिसतात. मोदींच्या नेतृत्वाखाली 2019ला लोकसभा आणि लगेचच 2020ला विधानसभा निवडणुका लढवून स्वतःच्या पक्षाला कमी जागा मिळाल्या असल्या तरी पुन्हा नितीशच मुख्यमंत्री बनले. आणि नंतर 1.25 वर्षात त्यांना अचानक दिल्लीचे राजकारण खुणावू लागले. लोकसभेला नरेंद्र वर्सेस नितीश करण्यासाठी त्यांनी सर्व विरोधी पक्षांची इंडी आघाडी नावाची मोठ देखील बांधली. आपल्या कट्टर विरोधी लालूंबरोबर सोयरीक करून पुन्हा मोदी आणि शहा यांना शिव्या द्यायला नितीश मोकळे झाले. आणि काही महिन्यातच इंडी आघाडीत आपला पार लागत नाही हे समजताच लालूंच्या मुलाला म्हणजेच तेजस्वीला टांग मारून आज नितीश परत BJP प्रणित NDAचा भाग बनले आहेत. मंडळी, याला आयाराम गयाराम म्हणायचे की राजकारणातील वात कुक्कुट म्हणायचे, हे तुमचे तुम्हीच ठरवा. असो, तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला बिहारमधलं राजकारण हे नितीश यांच्या भोवती कसे फिरत असते याचा अंदाज आलाच असेल. पण या सत्तेच्या सारीपाटात महाराष्ट्रातील 2 नेते काय करत आहेत हे आता आपण बघूया. वर्ष 2020 बिहारमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीसाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वातर्फे देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीचे प्रभारी म्हणजेच प्रमुख नेमण्यात आले होते. 243 जागा असणाऱ्या या विधानसभेसाठी करोना काळात देखील देवेंद्रजींनी मायक्रो मॅनेजमेंट आणि इफेक्टिव्ह एक्झिक्युशन तसेच फोकस्ड अप्रोच ठेवला. करोना काळातील सर्व बंधनं पाळत या निवडणुकींसाठी त्यांनी प्रचाराचे रान उठवले होते. ही निवडणूक खरी म्हणजे नितीश यांची लिटमस टेस्ट होती आणि नितीश यांना ही निवडणूक कठीण जाणार असे मत त्यावेळेला सर्वच राजकीय पंडित सांगत होते. पण नरेंद्र आणि अमित भाईंचा चेहरा आणि देवेंद्र यांची मेहनत आणि स्ट्रॅटजी लंगराई. 243 पैकी 125 जागा जिंकत 2020ला बिहार हे राज्य भाजप प्रणित NDAने महाराष्ट्रातल्या एका तरुण नेत्यामुळे राखलं. मित्रांनो, हे पहिलं उदाहरण होतं ज्या वेळेला विपरीत परिस्थितीत देवेंद्रजींसारख्या वयाने तरुण नेत्याला बिहारसारख्या कॉम्प्लिकेटेड राज्याची निवडणूक हाताळण्याची जबाबदारी मिळालेली होती. हा तरुण नेता आपल्यावर टाकलेल्या जबाबदारी लिल्या पेलून दाखवतो आणि आपल्यावरील केंद्राच्या विश्वासार्हतेला सुद्धा सार्थ करून दाखवतो. आता उदाहरण दुसरे. मुंबई उपनगरातील आणखी एक भाजपचे नेते मागील काही आठवड्यांपासून ते अचानक बिहारच्या राजकारणात सक्रिय होतात.
नितीश यांचा लालू बरोबरचा काडीमोड आणि बीजेपी बरोबरचे मनोमिलन अतिशय अचूकपणे सांभाळतात. 2014ला देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळात आणि त्यानंतर केंद्रात त्यांच्या पक्षाचे नॅशनल जनरल सेक्रेटरी असलेल्या या नेत्याचे नाव आहेत विनोदजी तावडे. मित्रांनो, विनोद तावडे यांनी बिहारचा प्रभारी म्हणून मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वाखाली हे जे सत्तांतर घडवून आणले आहे त्याला तोड नाही. लालूंच्या सुपुत्राला म्हणजेच तेजस्वीला बहुमतासाठी केवळ 7 ते 8 आमदारांची मते हवी होती. विनोद तावडे यांनी नितीश कुमार यांचा पक्ष फुटू दिला नाही. मंडळी, नितीश यांचे जवळचे सहकारी लल्लन सिंग आपल्या 10 सहकाऱ्यांबरोबर बंड करायच्या मनस्थितीत होते. विनोद तावडे यांनी हे सर्व प्रकरण आणि त्यामागची पॉसिबल कॉम्प्लिकेशन्स ह्याचा विचार करून न्यायालयीन बाजूंचा देखील नक्कीच विचार केलेला असणार. भाजपचे बिहारमधील इतर सहकारी म्हणजे झीनतराम मांझी आणि चिराग पासवान यांना देखील त्यांनी विश्वासात घेऊन विनोद तावडे यांनी या सत्ता परिवर्तनाच्या नाट्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मित्रांनो, दररोज सकाळी 10 वाजता भुवया उडवत देख लेंगे आणि कोणीही दिल्लीला गेले तर मुजरा करायला गेले हे म्हणणे खूप सोपे आहे, परंतु पर्याप्त परिस्थितीत पक्षाने दिलेली जबाबदारी आणि कामगिरी सर्वश्रेष्ठ मानून ते परिपूर्ण करणं हे फार अवघड आहे. 1962च्या युद्धानंतर माननीय यशवंतराव चव्हाण दिल्लीत गेले, संरक्षण मंत्री झाले आणि त्या काळी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असे गौरवोद्गार आपण अभिमानाने त्यावेळेला काढले होते. आज जर बिहार सारख्या कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लिकेटेड राजकारण असलेल्या राज्याच्या सत्ता स्थापनेत आणि सत्ता परिवर्तनात जर 2 मराठी नेत्यांचा सिंहाचा वाटा असेल तर बिहारची सत्ता पालटतो महाराष्ट्र माझा असं म्हटलं तर हे चुकीचं होईल का? याबाबत तुमचे काय मत आहे ते खाली कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. मित्रांनो, या भागातील सर्व विचार हे माझे वैयक्तिक आहेत आणि तुम्ही माझ्या विचारांशी सहमत असलंच पाहिजे असा माझा मुळीच आग्रह नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.